अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं, की मला डॉक्टर व्हायचंय, मला एम-बी-बी-एस करायचंय आणि अर्थात मुलं त्याच मार्गाने अगदी 10वी नंतर नीट परीक्षेची तयारी करतात आणि 2 वर्ष जी आपल्या आयुष्यातील आहे 11वी आणि 12वी ती या परीक्षेची तयारी करण्यात झोकून देतात. मात्र आता ह्या वर्षी म्हणजेच 2026 मध्ये एन-टी-एने म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे आणि याचं कारण म्हणजे की या परीक्षेमध्ये जो झालेला गैरव्यवहार आहे राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये, त्या अनुषंगाने ही परीक्षा आता रद्द करण्यात आली आहे. या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर तुषार देवरस सर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर काय सांगाल नेमकी मुलं खरं तर अनेक 2-2, 3-3 वर्ष अशा याचा अभ्यास करत असतात आणि ऐनवेळेस जे अगदी परीक्षेच्या तोंडावर परीक्षा कॅन्सल होतात. तर त्या संदर्भात काय सांगाल? नाही, बिलकुल हे सगळं चुकीचं झालेलं आहे. मुलांवरती खूप जास्त प्रेशर पण याचा येणार आहे. कारण की 2 ते 3 वर्षापासून या परीक्षेची प्रिपरेशन करत असतात. मेडिकल ॲडमिशनच तसं खूप कठीण असतं. 23,00,000 मुलं परीक्षा देतात आणि 1,25,000च्या जवळपास सीट्स आहेत आपल्याला आणि एक मार्कांवरती हजारो मुलं असतात. आणि यावर्षी 3 मेला ती परीक्षा झाली आणि त्याच्यानंतर बातमी आली की सगळा पेपर लीक झाला आहे. त्याच्यामध्ये आता CBI त्याचं इन्व्हेस्टिगेशन करते की त्याचं कारण काय आहे. पण हा मोठ्या प्रमाणामध्ये पेपर लीक झाल्यामुळे आणि एक्झॅक्टली सेम पेपरचे प्रश्न सापडल्यामुळे आता गव्हर्नमेंटला दुसरं काही ऑप्शन नव्हतं. त्यांनी सगळ्याच गोष्टी चेक केल्या आणि हा खरंच खूप चांगलं नाही झालं. मुलांसाठी तर खूप खराब झालेलं आहे. पण एक गोष्टी की ही परीक्षा जरी तशीच कंटिन्यू झाली असती तरी मुलांचं खूप नुकसान होतं. ज्यांनी 3-3 वर्ष ज्यांनी सिन्सिअरली अभ्यास केला आणि ही परीक्षा दिलेली आहे, त्या मुलांसाठी हे कॅन्सल होणं बरोबर पण झालेलं आहे. ही गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की ह्या पेपरमध्ये लीक नाही व्हायला पाहिजे आणि त्याची अशी यंत्रणा त्यांनी करायला पाहिजे. पण हा मुलांसाठी फार त्रासदायक आहे. मी एकच म्हणेन मुलांना, की आता फक्त मॉक टेस्ट देत राहा. याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग, टाईम मॅनेजमेंटवरती प्रॉपरली करत राहा. आणि परत पूर्ण अभ्यास करण्याचा हा वेळ नाही आहे. त्याच्यामुळे प्रेशर अजून आपल्याला वाढणार आहे. शांत राहायचं सगळ्या मुलांनी. आपण याच्यामध्ये जास्त काही करू शकत नाही. मी सरकारला म्हणेन, की त्यांनी ही परीक्षा ऑनलाईन करावी. कारण की आपण कितीही प्रयत्न केला तर ऑफलाईन एक्झाममध्ये आज काश्मीर टू कन्याकुमारी पूर्ण भारतामध्ये हे पेपरचे सेट जाणार आहे. आणि कितीही आपण यंत्रणा केली तरी ही आपण होऊ शकतं की कुठून तरी लीक होईल. पण ऑनलाईन परीक्षेमध्ये हा लीकचा प्रकार नसतो. ऑलरेडी नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी नीटची परीक्षा कंडक्ट करते, IITसाठी जेईई मेन्स, जेईई ॲडव्हान्स आणि भरपूर वेगळ्या-वेगळ्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट करते आणि कुठेही आजपर्यंत आपल्याला अशी बातमी आली नाही की पेपर लीक झालेला आहे. पण नीटच्या दरवर्षी या प्रकारची बातमी आपल्याकडे येते, सस्पेक्ट होतं. तर मी शासनाला म्हणेन की तुम्ही हे सगळी परीक्षा ऑनलाईन आता तुम्ही रिपीट करताच आहात. तुम्हाला परत पेपर नवीन काढावा लागेल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे पूर्ण यंत्रणा आहे. टेक्निकल नो हाऊ आहे कारण की लाखों मुलं 15 ते 20 लाख मुलांची परीक्षा ते ऑलरेडी घेतात आहे. त्याच्याहून जास्त मुलांची परीक्षा घेत आहे. तर त्याच्यामुळे आता त्यांच्यासाठी कठीण नाही आहे की एक ऑनलाईन करणं. पण याच्यामुळे परत हा प्रकार नाही झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये खात्री घ्यायची फार जास्त गरज आहे. मुलांनी हा खूप अनफॉर्च्युनेट आहे, पण आपल्याला चॉईस नाही आहे. म्हणून शांत राहा आणि कॉन्सन्ट्रेट करा याच्यावरती. सर एकंदर निश्चित पण ज्यावेळी याआधी मुलांनी परीक्षा दिल्या असतील म्हणजे याच्या आधी किंवा 7 तारखेला वगैरे ज्या काही परीक्षा 3 झाल्या, तारखेला. 3 तारखेला ज्या परीक्षा झाल्या, त्या मुलांच्या मनात देखील काहीतरी संभ्रम असेल, त्यांच्यावर कुठेतरी हा अन्याय झालाय. हो, फार जास्त अन्याय तर आहेच ना. यात प्रश्नच नाही. कोणची परीक्षा आपण कॅन्सल होते हा मुलांवरती खूप मोठा अन्याय आहे आणि त्या मुलांवरती जास्त अन्याय आहे ज्यांनी परीक्षा खरंच अभ्यास करून एक जेन्युइनली केलेली आहे, मेहनत केलेली आहे इतकं. हा फार मोठा अन्याय आहे आणि याच्यावरती शासनाने स्ट्रिक्ट ॲक्शन जे काही लोकं याच्यामागे असतील, त्यांचं इन्व्हेस्टिगेट करून CBI आता इन्व्हेस्टिगेट करतच आहे. पण त्यांना प्रचंड दंड कारण की या मुलांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप खराब गोष्ट झालेली आहे. नक्कीच. सर अगदी शेवटचा प्रश्न, की ह्या परीक्षा आता कधी कंटिन्यू होतील? परत केव्हा परीक्षेचं वेळापत्रक सुधारित जे येईल? हे सांगणं जरा कठीण आहे. पण कारण की परत एकदा नवीन पेपर तयार करावा लागणार. त्याच्यानंतर त्याची चेकिंग होते पेपरची. त्याच्यानंतर नवीन ॲडमिट कार्ड येतील. सेंटर्स परत डिसाईड केले जातील. कोणकोणच्या सेंटरमध्ये लीक झालंय त्या सेंटरमध्ये परत काहीतरी ॲक्शन्स त्याच्यामध्ये होईल. अंदाज तरी 1 महिना जाईल. म्हणजे जास्त पण जाऊ शकतो. पण त्याच्या आधी होण्याची शक्यता तर मला वाटत नाहीये. तर एक जूनच्या मध्यभागी होण्याची शक्यता
आहे त्याच्या आधी शासनाने परत एकदा इन्व्हेस्टिगेशन करून जे काही गोष्टी परत हे झालं नाही पाहिजे त्याच्यासाठी करावं. ते 1 महिन्याचा वेळ नक्कीच मला वाटतंय की अजून लागेल या परीक्षेमध्ये परत कंडक्ट करणं. कारण की 23 लाख मुलांची परीक्षा कंडक्ट करणं सोपं काम नाहीये. परत OMR प्रत्येक प्रिंटिंग करावं लागेल, त्याचं प्रूफ रीडिंग करावं लागेल, पोहोचावं लागेल. सोपं नाहीये काम. निश्चितच एकंदरीत आपल्यासोबत डॉक्टर तुषार देवरस सर होते. यांनी सांगितलंय की या संपूर्ण प्रक्रियेला पुनर्गठित परीक्षा करण्यासाठी देखील खूप मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मात्र कुठेतरी विद्यार्थ्यांवर अन्याय झालाय. जी मुलं 2-2, 3-3 वर्ष रात्रीचा दिवस करून कष्टाने अभ्यास करतात, त्या मुलांशी सरकार आणि प्रशासन कुठेतरी खेळ करतंय का? त्यांच्या भविष्याशी खेळतंय का? हा एक महत्त्वाचा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. कॅमेरामन रोहित व्यंकटेश, प्रथमेश तांबे, एल एस मराठी, पुणे.